41 मध्ये देऊ शकते का? एक आहे सुप्रीम कोर्ट काय म्हणताय की काही लोक पाठीमागे राहिलेले आहेत, त्यांना तुम्ही 341 मध्ये कुणाला वाढवायचं नाही, कुठली नवीन जात टाकायची नाही किंवा कुठली जात बाहेर काढायची नाही. तो अधिकार फक्त पार्लमेंटला आहे, राष्ट्रपतींना आहे. तर यामध्ये कुणाला काढण्याचा किंवा कुणाला टाकण्याचा मुद्दा नाही आहे. त्याच्यामध्ये समांतर वाटप करायचं. बाबासाहेबांना अपेक्षित असणारा समांतर वाटप करायचं म्हणता तुम्ही. 59 जातींना 13% आरक्षण आहे, यामध्ये समांतर वाटप कसं करणार? आणि उपवर्गीकरण हा जो जसा आपण आता सर्वाधिक बोलतोय, उपवर्गीकरण हा अनुच्छेद कुठल्या अनुच्छेदात बसते? अनुच्छेद उपवर्गीकरण. मी तुम्हाला एवढंच सांगतो, मला एवढंच कळतं की ज्या वेळेस देशाचं सुप्रीम कोर्ट हे कशातून निर्माण झालेलं आहे? बाबासाहेबांच्या संविधानामधून निर्माण झालं. आपल्या देशाचं चौथं 4 पिलर जे आहेत त्याच्यापैकी एक सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टाचं 7 जजेसचं बेंच म्हणत आहे की हे तुम्ही प्रत्येक राज्यातलं सरकार पाठीमागं राहिलेल्या लोकांना सुप्रीम कोर्टाचा तुम्ही म्हणता सुप्रीम कोर्टाचं 7 जजेसचं जजमेंट आहे 2024चं. 7 मध्ये 6 विरुद्ध 1 अशा प्रकारचं जजमेंट एक 2024चं आहे. 1975चं जजमेंट काय म्हणते? त्याच्यानंतर 1975च्या जो बहुमताचं जजमेंट होतं त्याचा रिसेंटली काय 24ला आलंय ना, 24ला जजमेंट आलंय. ठीक आहे ना, 24ला जजमेंट ऐकून घ्या ना, इथं काय आपली भैस नाही, वाईट आहे. रिसेंटली जजमेंट काय की तुम्ही करू शकता, बरोबर? 5 राज्यांनी स्वीकारलं. करू शकता असं करा करू शकता म्हणलं. ज्या राज्याला वाटतंय की हे करू शकतात तर मग 5 राज्यांनी स्वीकारलंय. महाराष्ट्र सरकारला काय अडचण? महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र हा काही लोक म्हणतात फुले शाहू आंबेडकरांचा आहे आणि काही लोक म्हणतात की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही. तीव्र शब्दात निषेध करतो. त्यांचा तीव्र शब्दात जो कोणी म्हणत असेल की हा महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांचा नाही, तर त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. हा महाराष्ट्र नाही, संपूर्ण देश शिव फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ साठे यांचा आहे आणि तो राहील. आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं, फुलेंचं, शाहूंचं, अण्णाभाऊंचं नाव या देशातून कोणी मिटवू शकणार नाही. आम्ही जोपर्यंत जिवंत तोपर्यंत